नमस्कार, पुरंदर न्यूज चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. मागे राजा मागे सोनू मागे अतिशय हा मंगलमय क्षण तात्यांना चालण्यासाठी त्या ठिकाणी थोडीशी अडचण होते. सर्वांनी जागेवरून हात जोडून तात्यांना प्रणाम करा. तात्या सर्वांचं अभिवादन स्वीकार करतायत. तात्यांना चालण्याचा वयाचा आपण अंदाज घेऊन आपण कोणीही दर्शन घेण्यासाठी पदस्पर्श करण्यासाठी पुढे यायचं नाहीये. जागेवरती उभा राहून आपण हात जोडून अभिवादन करू शकता. आज नानांचा कौतुक साजरं करण्यासाठी आणि नानांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी आवर्जून या ठिकाणी उपस्थित असणाऱ्या युवकांचे प्रेरणास्थान हरिभक्त परायण बंडा तात्या कराडकर तात्यांचं या ठिकाणी आगमन झालेले समवेत आहेत. पुरंदर नगरीचे लाडके आमदार माननीय श्री संजय जगताप सर, तसेच डॉक्टर मधुसूदन जबर सर, माननीय विजयदादा कोलतेजी, सर्व मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत. मान्य चंद्रपूर जगताप सर आणि शुभेच्छा देण्यासाठी नानांचं कौतुक करण्यासाठी विविध क्षेत्रातील जे मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत. विद्यमान नगरसेवक, माजी नगरसेवक असतील, नगराध्यक्ष असतील, सामाजिक, राजकीय, आध्यात्मिक, धार्मिक, शैक्षणिक, व्यावसायिक अशा विविध क्षेत्रातील मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत. मान्यवरांना मी विनंती करेन की आपण या ठिकाणी व्यासपीठावरती मान्यवरांचं आगमन होतं. सर्वांनी जोरदार टाळ्यामध्ये एकदा आपण सर्वांचं स्वागत करूया. कार्यक्रमाला या ठिकाणी आपल्या सर्वांच्या या ठिकाणी उपस्थित आहेत. सर्वांचं मी जगताप परिवाराच्या वतीनं मनपूर्वक स्वागत करत आजचा हा वाढदिवस सोहळा अमृत महोत्सवी वर्ष आपण सर्वजण साजरा करणार आहोत. थँक्यू. अतिशय मंगलमय वातावरण, आनंदी वातावरण. आजचा हा कौतुक सोहळा आर.डी. नानांच्या प्रेमापोटी आणि जगताप परिवाराच्या प्रेमापोटी आवर्जून उपस्थित असणारे सर्वच मान्यवर, नातेवाईक या सर्वांचं या ठिकाणी दोन्ही परिवाराच्या, जगताप परिवाराच्या वतीनं उपस्थित मान्यवरांच्या वतीनं सर्वांचं मी स्वागत करत आता मी विनंती करेन आपण सर्वांनी या ठिकाणी आपल्या सभागृहामध्ये स्थान सुनिश्चित करायचं. दीप प्रज्वलन झाल्यानंतर मी मान्यवरांना विनंती करेन आपण आपलं व्यासपीठामधील स्थान सुनिश्चित करूया, जेणेकरून हा अभिष्ट चिंतन सोहळा अमृत महोत्सवी वर्ष वाढदिवसाचा कौतुक सोहळा आपण या ठिकाणी साजरा करतो.
बालाजी म्हणताय का? अतिशय मंजूळ स्वरामध्ये मोक्षदाने हे स्वागत गीत आपल्या सगळ्यांसमोर सादर केलेलं आहे. देव डोलतो उंच पिकातून, देव बोलतो बालमुखातून. आणि आपल्या सगळ्यांना माहिती आहे की आपल्या सगळ्यांच्या घराला जर गोकुळ कशामुळे निर्माण होत असेल तर या किलबिल परिवारामुळे होतं. सर्वांनी जोरदार या नातवंड परिवाराचं आपण स्वागत करूया. इतक्या छान मंजूळ स्वरामध्ये निर्भीडपणाने आणि याच्या पाठीमागची अर्थात मेहनत जी आहे ते प्रवीण गायकवाड सर, त्यांच्यासाठी सुद्धा जोरदार टाळ्या. ज्यांनी इतकं सुंदर स्वरबद्ध करत ज्यांनी शब्दांकन केलं त्यांचाही आपण या ठिकाणी सत्कार करणार आहोत. तत्पूर्वी आजच्या या कार्यक्रमाचं प्रास्ताविक करण्यासाठी मी सविनय आमंत्रित करेन डॉक्टर प्रवीण जगताप यांना आजच्या या कार्यक्रमाचं प्रास्ताविक प्रस्तुत करते. नमस्कार. आजच्या सोहळ्यासाठी जमलेले सर्व अतिथी, मान्यवर, आदरणीय व्यासपीठ. शब्दातून मांडत असते भाव एक चारोळी, शब्दातून मांडत असते भाव एक चारोळी.
आयोजन हे होण्यामागे हीच भावना भोळी, आयोजन हे होण्यामागे हीच भावना भोळी. निमंत्रण आमचे येणे तुमचे, ऋणात आपल्या राहून सादर करतो मनातुनी या प्रास्ताविकाच्या ओळी. समाजामध्ये जीवनामध्ये सतत संघर्ष करत असताना, खडतर जीवन जगत असताना शून्यातून ज्यांनी विश्व निर्माण केलं आणि आपलं कर्तृत्व सिद्ध केलं, अशा आदरणीय नानांच्या अमृत महोत्सवाच्या निमित्ताने आपण जमलेले सर्व मान्यवर, वेगवेगळ्या क्षेत्रामधून, काही सामाजिक आहेत, काही शैक्षणिक आहेत, काही वैद्यकीय आहेत, काही आध्यात्मिक आहेत, सांप्रदायिक आहेत, अगदी लहान बाळांपासून ते ज्येष्ठ लोकांपर्यंत आपण जमलेल्या सर्व मान्यवरांचं मी पुन्हा एकदा जगताप परिवाराच्या वतीने स्वागत करतो. नानांचा खरं तर प्रवास हा सुरू जो झाला, त्यांच्या जन्मापासून, त्यांचा जन्म ताथेवाडी सारख्या छोट्याशा वस्ती आणि वाडीवरती झाला. एकदम गरीब आणि शेतकरी कुटुंबामध्ये झाला. नानांचं लहानपण, कारकीर्द जी सुरू झाली ती एकदम शेतीमध्ये काम करून, मोलमजुरी करून, वेगवेगळ्या ठिकाणी मोलमजुरी करत असताना बांधकाम व्यवसायामधला जो त्यांची कला आहे त्यांनी ती अवगत केली आणि प्रथमतः पुण्यामध्ये आणि नंतर पुरंदरमध्ये एक अभ्यासू, यशस्वी बांधकाम व्यावसायिक म्हणून नानांनी नावलौकिक मिळवला. अशा व्यक्तिमत्वाचा, अशा नानांचा हा अमृत महोत्सव सोहळा. या अमृत महोत्सव सोहळ्याच्या निमित्ताने आपण सर्वांनी जीवापाड प्रेम करणारे इथे जमलेले आहात. माणसं परिस्थितीवरला दोष देतात, नशिबावरती रडत राहतात. माझं नशीबच फुटका आहे, माझी परिस्थिती नव्हती त्या काळात मला शिक्षण करण्याची. खरं पाहिलं तर परिस्थिती माणसाला घडवत नसते, माणूस परिस्थितीला घडवत असतो आणि तोच काळावरती आपला स्वार होतो. आणि अशा पद्धतीचं काम, कर्तृत्व ज्यांनी सिद्ध केलं त्या नानांचा, त्या व्यक्तिमत्वाचा हा अमृत महोत्सव सोहळा आहे. खरं तर आपल्या सर्वांचं लक्ष हे बहरलेल्या फांद्यांकडे, डवरलेल्या फळांकडे, त्या फुलांकडे, बहरलेल्या फुलांकडे जातं. त्यांचं आपण कौतुक करतो, समाधान मानतो, आनंद व्यक्त करतो. परंतु त्या डवरलेल्या फुलांसाठी, बहरलेल्या फळांसाठी, त्या झाडासाठी ज्यांनी स्वतःला जमिनीमध्ये गाडून घेतलं, अशा मुळांकडे आपलं लक्ष जात नाही. आणि अशा 3 प्रमुख मुळांचा आज हा अमृत महोत्सव अभिष्ट चिंतन सोहळा, आमच्या परिवारासाठी ज्या 3 मुळांनी अहोरात्र कष्ट केले, खडतर जीवन जगले, अशा 3 मूर्तीचा आज अभिष्ट चिंतन सोहळा आहे. आपल्या आम्ही सर्व मुले असू, मुली असतील, सर्व सुना असतील, नातवंड असतील, यांना जे काय आम्ही आज आहोत ते कोणामुळे आहोत, कशामुळे आहोत, आजची परिस्थिती कशामुळे आहे ही जाणीव करून देण्याचा आजचा हा दिवस आहे. म्हणून हा अमृत महोत्सव सोहळा आपण साजरा करण्यासाठी इथं जमलेलो आहोत. आपले परिवार, आपले मित्रमंडळी, सगळे सोयरे हे सगळे एक वृक्षासारखे आहेत. वृक्षाच्या फांद्या आपापल्या दिशेने पसरत असतात, आपापल्या दिशेने वाढत असतात, परंतु त्यांना फुटलेल्या फळांना असेल, भरलेल्या फुलांना असेल, पुन्हा कधीतरी एकत्र येण्याची संधी ते वाट पाहत असतात. कधीतरी आपण सगळेजण एकत्र यावे अशी त्यांची इच्छा असते आणि त्या सर्व फळांना, फुलांना, फांद्यांना एकत्र येण्यासाठी एक आपला पाहुण्यांचा, सगळे सोयऱ्यांचा, नात्यागोत्यांचा एक सोहळा असावा असं वाटतो. तो आजचा हा सोहळा आहे. हा सोहळा येथे आपण करण्याचा जो आपला उद्देश आहे तो हाच आहे. नानांनी संघर्षमय खडतर जीवन जगत असतानाच आम्हाला उत्तम प्रकारे शिक्षण दिलं, त्याच्याबरोबरच चांगले सुसंस्कार घडवले. हे सर्व घडत असताना आमच्या मातुश्रींनी नानांना जे काही खंबीर साथ दिली ती पण तेवढी मोलाची आहे. परंतु एकदम आनंदाचे नातवंडामध्ये रमण्याचे दिवस येत असतानाच आईंना आपला जीवन प्रवास थांबवावा लागला. परंतु आईने शांत स्वभावाने, संयमाने आणि भोळ्या मनाने नानांना
तेवढीच साथ दिली, खडतर जीवनामध्ये तेवढीच साथ दिली. आणि आज आमचं कुटुंब उभं राहिले त्याच्यामध्ये आईचाही तेवढाच मोलाचा साथ आहे. त्यामुळं आईची आठवण नाही असं होणार नाही. नाना तसं पाहिलं तर भरपूर कडक, शिस्तीचे, कठोर मनाचे, परंतु आई गेल्यानंतर जे मातृप्रेम केलं, कुटुंबावरचा पदर कमी झाला, ते पदर जे काय नानांनी स्वीकारला, त्या पितृप्रेमाबरोबरच नानांनी मातृप्रेमी आमच्या कुटुंबावरती, नातवंडावरती तेवढंच केलं. आणि नाना एकदम कापसासारखे, लोकरासारखे शांत झाले. नानांचा कडक स्वभाव, कठोर स्वभाव नानांनी तो पूर्णपणे मऊ केला. त्यामुळेच आज नानांना आपल्याला भरपूर काही असं बोलावंसं वाटतं, सांगावंसं वाटतं, परंतु वेळ कमी आहे. नानांची आजची जीवनशैली दिनक्रम एकदम शिस्तबद्ध, साचेबद्ध, आध्यात्मिक, निसर्गाशी मिळती जुळती असल्या कारणानेच नानांचं आजही जे काय शरीर आहे, त्यांची मानसिक स्थिती असेल, त्यांची शारीरिक स्थिती ही पूर्णपणे आरोग्य संपन्न आहे. आम्हासारख्या तरुण पिढीला सुद्धा लाजवेल असं नानांचं आरोग्य आहे. नाना आजही एवढ्या प्रेमाने, उत्साहाने, ऊर्जाने एवढे काम करत असतात की तेवढेही काम करताना आम्ही थकत जातो, पण नाना कधीच थकत नाही. ही ऊर्जा येते कुठून? तर त्यांनी जे काही कष्टमय, संघर्षमय जीवन जगले आणि ज्या शिस्तीने आजही ते त्यांचा सगळा आहार, त्यांचं दिनक्रम ते करतात, हे त्याच्या पाठचं एक महत्त्व आहे. त्यामुळे आजचा सोहळा फक्त हा त्यांचा अमृत महोत्सवाचा सोहळा नाही, तर आमच्यासारख्या पिढीला आणि पुढच्या साऱ्या पिढींना एक आदर्श देणारा, संसार घडवणारा असा हा अमृत सोहळा आहे. या सोहळ्याच्या निमित्ताने आपल्याला ज्यांच्या हस्ते सन्मान करायचा आहे ते आदरणीय बंडा तात्या कराडकर आपल्याला तर फार चांगलं मार्गदर्शन करणारच आहेत. तात्या, मी तुम्हाला एकच सांगतो की नानांना फक्त तरुण वयामध्ये एकच व्यसन होतं. तुम्ही व्यसनमुक्तीवरती फार मोठं काम करताय म्हणून मी सांगतो, परंतु ते होतं तंबाखूचं व्यसन. परंतु साधारणतः 18 ते 20 वर्षापूर्वी आमच्या दादाचं लग्न झालं, नातवंड यायला लागली. नानांना कुठेतरी मनामध्ये खंत वाटली की अरे हे असं व्यसन आपण ठेवणे योग्य नाही, म्हणून नानांनी एका सेकंदामध्ये नानांनी मी आतापासून तंबाखू सोडली असं व्रत केलं आणि तेव्हापासून ते आज तागायत त्यांनी ती तंबाखू सुद्धा खाल्लेली नाही. असे नानांचं संयमी वागणं हे एवढं सोपं नाही. साधारणतः 20, 25, 30 वर्ष आपण एखादी गोष्ट खातोय आणि ती एका सेकंदामध्ये सोडणं हे तितकंच सोपं नाही. परंतु हेच आणि हेच नानांकडून शिकण्यासारखं आहे, हेच नानांकडून आपण अनुकरण करण्यासारखं आहे. त्याचबरोबर आजच्या कार्यक्रमासाठी आपले घरातीलच आदरणीय संजय जगताप आमदार साहेब येथे उपस्थित आहेत. त्याचबरोबर कोलते दादा आहेत, अशोक भाऊ टेकवडे आहेत, सर्वच मान्यवर आहेत. आमचे डॉक्टर झबर सर माझे गुरु इथे उपस्थित आहेत, सुनील जगताप सर आहेत, सर्वच समोर उपस्थित असलेले मान्यवर आहेत. आपल्याला सगळ्यांचंच मनोगत नानांबाबतचं त्यांच्या अनुभव हे ऐकायचे आहेत. तर आजच्या ह्या कार्यक्रमाच्या निमित्ताने मी जाता एकच सांगू इच्छितो की नाना म्हणजे निरंतर कष्टाचं शरीर आहे. नाना एक निरंतर प्रेम करणारं मन आहे. नाना हे निरंतर स्वतःच्या आशा, आकांक्षा बाजूला ठेवून परिवारावरती, समाजावरती प्रेम करणारं असं नानांचं व्यक्तिमत्व आहे. म्हणूनच नानांना मी आपल्या सगळ्यांच्या वतीने, परिवाराच्या वतीने पुन्हा एकदा अमृत महोत्सवाच्या शुभेच्छा देतो आणि माझे 2 शब्द थांबवतो. धन्यवाद. तालुक्यामध्ये आपण अद्ययावत आधुनिक तंत्रज्ञानाने बॅकग्राऊंडचा आवाज थोडा कमी ठेवा. आपल्या तालुक्यामध्ये पंचक्रोशीमध्ये आपलं अद्ययावत असं हॉस्पिटल आहेच, परंतु त्यामध्ये अजून नवीन अद्ययावत तंत्रज्ञान असणारे जागतिक दर्जाचे असे काही मशिनरी की ज्याच्यामध्ये डोळ्यांचा पूर्ण स्कॅन होईल. लोकांना जास्तीत जास्त आपल्याला नजर आणण्यासाठी ज्या डायग्नोसिसची आवश्यकता आहे, निदानाची आवश्यकता आहे, अशा निदान करणाऱ्या काही मशिनरी आज नानांच्या अमृत महोत्सवाच्या निमित्ताने आपण येथे लोकार्पण सोहळा येथे करत आहोत. ह्या मशिनरींचा आपल्याला नक्कीच आपल्या रुग्णांसाठी आणि सर्वांसाठी नक्कीच त्याचा चांगला उपयोग होणार आहे. ज्या रुग्णांना चांगल्या
पद्धतीची नजर आपल्याला आणायची. ते यांचं निदान करण्यासाठी आपल्याला जे अद्ययावत मशीनसाठी काही वेळा आपल्याला पुण्यामध्ये जावं लागत होतं, तर त्यासाठी आता पुण्यामध्ये जाण्याची आवश्यकता नाही आहे. तर अशा पद्धतीच्या मशिनरी आपण इथे उपलब्ध केलेले आहेत विश्व निरंजन नेत्रप्रणाली. आणि आज ह्या नानांच्या अमृत महोत्सवाच्या निमित्त करून आपण त्याचं लोकार्पण सोहळा केलेला आहे. धन्यवाद. धन्यवाद. या मशीनच्या माध्यमातून या परिसरातील अनेक रुग्णांना याचा नक्कीच स्वरूपामध्ये फायदा होईल अशी अपेक्षा व्यक्त करत पुन्हा एकदा नानांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने उपस्थित अनेक मान्यवर बाहेरच्या बाजूला उभा आहे. आपण समोर करायचं आणि आता आपण एक माहिती पण बघतो. कहाणी आहे रामचंद्र दगडोबा जगताप अर्थात R.D. नाना या नावानं सर्वपरिचित असलेल्या कुटुंबवत्सल ऋषी तुल्य अशा कर्मयोगी उत्तुंग व्यक्तिमत्वाची प्रतिकूल परिस्थितीत केलेल्या शून्यातून विश्वनिर्मितीची. देखणी ती जीवने जी तृप्तीची तीर्थोदके, चांदणे त्यातून वाहे शुभ्र पाण्यासारखे. जीवनातील संकटावर स्वार होत शून्यातून स्वतःचं विश्व उभं करत स्वकर्तृत्वानं आकाशाला गवसणी घालत माती आणि माणसाशी नातं घट्ट ठेवत वंदनीय झालेली फार मोजकी माणसं आपल्या अवतीभोवती आढळतात. अशाच मोजक्या माणसांपैकी एक श्री रामचंद्र दगडोबा जगताप उर्फ R.D. नाना. अल्याड सोनुरी पल्याड जेजुरी मधुन वाहते करहा, करहा काठचा पुरंदर शोभे शिवशाहीचा तुरा. करहामाईच्या तीरावर वसलेलं ग्रामदैवत श्री काळ भैरवनाथ, चांगवटेश्वर आणि संत श्रेष्ठ श्री सोपान काका यांच्या संजीवन समाधीनं पुनीत झालेलं करहामाई आणि भोगावतीच्या संगमावर श्री संगमेश्वराच्या कृपा आशीर्वादानं वसलेलं भक्ती आणि शक्तीचं पावन तीर्थ सासवड. या सासवड नगरीत कर्तृत्वाचा आलेख उंचावत नेणाऱ्या शिवकालीन तेजस्वी बाणा जपणाऱ्या श्रीमंत शूरवीर सरदार गोदाजी राजे जगताप यांच्या घराण्यात श्री दगडोबा खंडोबा जगताप आणि सौ लक्ष्मीबाई दगडोबा जगताप या सुशील शेतकरी दाम्पत्याच्या पोटी नानांचा जन्म झाला. बालवयातच नानांचं पितृछत्र हरपलं. अशा वेळी डगमगून न जाता कुटुंब सावरण्यासाठी बहीण अक्का उर्फ कृष्णाबाई आणि बंधू बबन यांच्याबरोबर शेतात काम करू लागला. कोळपणी, नांगरणी अशी कामं करता करता कुक्कुट पालन, शेळी पालन, प्रसंगी सुट्टीमध्ये वीट भट्टीवर माती वाहणं, विटा तयार करणं अशा प्रकारे नानांच्या उमलत्या वयाची पहाटच अविश्रांत कष्टानं सुरू झाली. कष्टासोबतच शिक्षणासाठी तारेवरची कसरत सुरू होती. रोज नव्या संकटांच्या आणि अडचणींच्या मालिकाच नव्यानं सज्ज असायच्या. आता नानांनी शून्यातून प्रवासाला सुरुवात केली. जवळ होता फक्त आत्मविश्वास आणि कष्टाविना फळ नाही हा आईनं दिलेला संस्कार. 1962च्या महाभयंकर दुष्काळात ताली घालणं, परस काढणं, खड्डे खोदणं या गोष्टींनी नानांच्या जीवनामध्ये श्रमसंस्कार रुजला. कामाच्या बदल्यात मिळालेल्या सुकडीनं कायम जमिनीवर राहण्याचा संस्कार मिळाला. जुन्या मॅट्रिक पर्यंत शिक्षण घेत प्रसंगी गवंडी काम करत पुढील शिक्षणासाठी संघर्ष सुरू होता. जणू काही जीवनाच्या हार्डवर्क विद्यापीठातलं नानांचं शिक्षण सुरू होतं. परिस्थितीपुढे हतबल न होता या परिस्थितीतून संघर्ष करत बाहेर पडण्यासाठी नानांची धडपड सुरू होती. संकटासही ठणकावून सांगावे आता ये 72 असे दांडगी इच्छा ज्यांची मार्ग तयाला मिळती 70. नव्या उमेदीनं वाटचाल सुरू होती. शून्यातून नवस्वप्न आकाराला आलं आणि R.D. कन्स्ट्रक्शनचा श्री गणेशा झाला.
व्यवसायाच्या सुरुवातीपासूनच नानांनी कल्पकतेनं व्यवसायाला आधुनिकतेची जोड दिली आणि अल्पावधीतच व्यवसाय नावारूपाला आला. तत्कालीन पुण्यातील सुप्रसिद्ध वास्तुकार आर्किटेक्ट मोहन केळकर, प्रख्यात RCC डिझायनर गोडसे साहेब, वसंत खेडकर साहेब यांची व्यवसायाच्या सुरुवातीच्या काळात नानांना मुलाची साथ लाभली. त्या काळात पुरंदर तालुक्यात RCC बांधकाम करणारं असं कोणी नव्हतंच. म्हणूनच आदरणीय आमदार स्वर्गीय चंदूकाका जगताप यांनी आपले बालमित्र RD नानांना पुण्याहून बोलवून घेतलं आणि सासवडला तब्बल 15,000 स्क्वेअर फूट RCC बांधकाम असलेलं संजय हॉटेल दिमाखात उभं राहिलं. नानांच्या पंखांना बळ मिळालं आणि व्यवसायाची घोडदौड वेगाने सुरू झाली. पुरंदरमध्ये नव्या पिढीची शैक्षणिक वाटचाल समृद्ध करणारं पुरंदर कॉलेज, वाघिरे फार्मसी कॉलेज, पिसर्वे हायस्कूल, शिवाजी हायस्कूल, गर्ल्स स्कूल, भोर अशी अनेक ज्ञान मंदिरं. त्याचबरोबर सासवडच्या सरकारी रुग्णालयासारखं आरोग्य मंदिर आणि संत कृपा झाली इमारत फळा आली या उक्तीप्रमाणे आपल्या कर्तृत्वाबरोबर दातृत्वानं पुरंदरचा आध्यात्मिक वारसा समृद्ध करणारं दिवे येथील मारुती मंदिर, पवारवाडीमधील श्री दत्त मंदिर, झेंडेवाडी येथील श्री विठ्ठल रखुमाई मंदिर अशी अनेक देवालय RD कन्स्ट्रक्शनच्या माध्यमातून उभी राहिली. बांधकाम व्यवसायाबरोबरच लहानपणापासून असलेली शेतीची आवड जोपासत शेतीला आधुनिकतेची पूरक व्यवसायाची जोड देत फलोत्पादन, दुग्ध व्यवसाय, विहीर पाईपलाईन, आधुनिक यंत्रसामुग्री आणि मजूर यांची योग्य सांगड घालत शेतीत नवीन सुधारणा करण्याबरोबरच वडिलोपार्जित शेतीमध्ये नानांनी नव्यानं भर घातली. प्रत्येक यशस्वी पुरुषामागे एक स्त्री असते. नानांनाही त्यांच्या संघर्षमय जीवन प्रवासात त्यांच्या सुविद्य पत्नी सौभाग्यवती मालन यांची खंबीर साथ लाभली. अतिशय खडतर आणि प्रतिकूल परिस्थितीतील नानांचा संसार सौभाग्यवती मालन यांनी यशोशिखरावर नेत यशस्वी केला. अतिशय प्रतिकूल परिस्थितीत कौटुंबिक जबाबदाऱ्या त्यांनी अत्यंत जिद्दीने आणि कष्टाने पार पाडल्या. संसार वेळीवर चिरंजीव संतोष, चिरंजीव बाळासाहेब आणि चिरंजीव प्रवीण अशी फुलं उमलली. हा सुखाचा संसार सुरू असतानाच दुर्दैवानं मालनताईंची साथ अर्ध्यावर सुटली. आजारपणामुळे मालनताईंचं आकस्मिक निधन झालं. दुःखाचा जणू डोंगर कोसळला. खचून न जाता वडील होण्याबरोबरच आईचं प्रेम देऊन नानांनी मुलांची ही उणीव भरून काढली. संतांच्या चरणी द्यावे आलिंगन, जीव लिंब लोण उतरावे या उक्तीप्रमाणे संत सेवेत रममाण होत लहानपणी आई बरोबर मंदिरात जाण्याच्या संस्कारांमुळे भजन कीर्तनाची आवड निर्माण झाली. भजनात दंग व्हावे, विठ्ठलाच्या सोबतीनं दिंडीत चालावे. पंढरीच्या वाटेवरील संतश्रेष्ठ सोपान काकांच्या समाधीस्थान महात्म्यामुळे सासवडला वारकरी संप्रदायात श्रद्धेचं स्थान आहे. हाच वारसा जपत सासवड पंचक्रोशीतील उदाचीवाडी, आंबोडी, वनपुरी, गुरोडी या परिसरातील वारकरी भाविक भक्तांच्या संतश्रेष्ठ श्री सोपान काका पालखी सोहळ्यातील 15 नंबरच्या दिंडी बरोबर नानांनी बरीच वर्ष पायी वारी केली. वारी बरोबरच सर्व वारकरी बांधवांच्या सेवेमध्ये नाना रममाण झाले. आपला मुलगा डॉक्टर प्रवीण याच्या सहकार्यानं नाना निस्वार्थीपणे या वारकरी बांधवांची आरोग्य सेवा करतायत. नव्या पिढीला शिक्षण आणि उद्योगाशिवाय पर्याय नाही याची जाणीव नानांना असल्यामुळे मुलांच्या उच्च शिक्षणासाठी नानांनी जीवाचं रान केलं आणि डॉक्टर प्रवीण उत्तम गुण आणि प्रावीण्यासह प्रख्यात नेत्ररोग तज्ञ झाले. सासवड येथे विश्वनिरंजन हॉस्पिटलच्या माध्यमातून ते उत्तम प्रकारे रुग्णसेवा करीत आहेत. त्याचप्रमाणे बांधकाम व्यवसायासाठी लागणारं साहित्य होलसेल भावानं सासवड नगरीत उपलब्ध व्हावं या दूरदृष्टीनं नानांनी आपले चिरंजीव श्री बाळासाहेब यांना लक्ष्मी हार्डवेअर नावाचं दुकान सुरू करून दिलं. नानांचे थोरले चिरंजीव श्री संतोष नानांच्या बांधकाम व्यवसायाचा वसा आणि वारसा समृद्धपणे पुढे चालवत जपत आहे. शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी या उक्तीप्रमाणे नानांची मुलं नानांचा वारसा तितक्याच सक्षम
आणि समृद्धपणे पुढे नेत आहेत. या यशात नानांच्या दूरदृष्टिकोनाचा, अनुभवाचा आणि कार्यकर्तृत्वाचा वाटा निश्चितच फार मोलाचा आहे. ही जाणीव ठेवत तिघेही आपापल्या व्यवसायात सचोटीनं कार्यरत आहेत. नाना आपली तीनही मुलं अर्थात श्री संतोष, बाळासाहेब, डॉक्टर प्रवीण यांच्या बरोबरच नानांवर वडिलांसारखं प्रेम करणाऱ्या सुना नव्हे तर लेकी, सौभाग्यवती नीता, सौभाग्यवती रोहिणी, सौभाग्यवती डॉक्टर अश्विनी या सुना, तसंच दुधावरची साय असणारी नातवंड, आर्किटेक्ट होणारा प्रज्वल, वैद्यकीय शिक्षण घेणारी श्रावणी, वेदांत, देवांश, विश्वप्रिया, स्वरूप, मोक्षदा यांच्यासह एकत्र कुटुंब पद्धतीचा अंगीकार करत एक कृतार्थ आणि आनंदी जीवन नाना जगताय. जे जे आपणासी ठावे ते ते इतरांशी सांगावे, शहाणे करून सोडावे सकळ जन. या समर्थ वचनाप्रमाणे आपल्या ज्ञानाचा आणि अनुभवाचा उपयोग नव्या पिढीला व्हावा या हेतूनं कायमच इतरांना उद्योग व्यवसायातल्या अडीअडचणींसाठी नाना मदत करत असतात. सर्वांना मार्गदर्शन करण्याच्या वृत्तीमुळे नाना शिवाजी मार्केटच्या संकुलाच्या स्थापनेपासूनच अध्यक्ष. परोपकारी निस्वार्थी भाव असल्यामुळे हे शक्य झालंय. आजही भल्या पहाटे नानांचा दिनक्रम सुरू होतो. पहाटे ब्रह्ममुहूर्तावर उठणे, पूजा विधी करणे, आवरून हरिपाठ वाचणे, शेतात जाणे, जाताना परिचयातील लोकांना भेटणे, त्यांची विचारपूस करणे, शेतावरील कामांचा आढावा घेणे, फेरफटका मारणे, सर्व पाहून कामाचं नियोजन करून कारागिरांना, शेतमजुरांना काम समजावून देणे, तिथल्या गायी, कुत्री, मांजर यांना प्रेमपूर्वक खाऊ देणे, दूध घेऊन घरी येणे, दूध पिणे, नातवंडांना आनंदाने शाळेत नेऊन सोडणे, मोठ्या बंधूंना भेटणे, गावातील भैरोबा, सोपान काका मंदिरात दर्शन घेणे, मित्रमंडळींना भेटणे, गप्पा मारणे, सर्वांच्या सुखदुःखात सहभागी होणे, लक्ष्मी हार्डवेअर मध्ये येऊन पेपर वाचणे, दुपारी घरी जेवण करून आराम करणे, संध्याकाळी शेतात जाऊन काम पाहणे, फेरफटका मारणे, येताना संध्याकाळचे दूध घेऊन येणे, घरी नातवंडांच्या बरोबर खेळणे, बातम्या बघणे आणि रात्रीचं जेवण सहकुटुंब करणं. रात्री सगळ्या नातवंडांना गोष्टी सांगत झोपवतात, त्यामुळे नातवंडांचं आजोबांवर खूप प्रेम, खूप जिव्हाळा. त्यांच्या कुशीत झोपण्यावरनं नातवंड एकमेकात भांडतात. सर्वच कुटुंबियांना नाना नसले की करमत नाही. सर्वांनाच नानाच हवे असतात. हा सगळा दिनक्रम पाहिला की प्रश्न पडतो की एवढी ऊर्जा नानांमध्ये या वयातही कुठून येते? ती येते कुटुंबाप्रती असलेल्या प्रेमामुळे. प्रेम द्यावे, प्रेम घ्यावे, प्रेम सर्वांना वाटावे या उक्तीप्रमाणे मानसिक आणि शारीरिक ऊर्जा नानांमध्ये परमेश्वरानं त्या अथांग सागराप्रमाणे भरून ठेवली आहे. ऊर्जेप्रमाणेच नानांचं आरोग्य. या वयात एकही गोळी सुरू नाही. यातच त्यांचं निरोगीपण प्रकर्षानं जाणवतं. भावा बहिणीचं अर्थात नाना आणि अक्का यांचे ऋणानुबंध, बालपणीचे ते अविस्मरणीय क्षण शब्दात सांगणं कठीण आहे. कष्ट, आत्मविश्वास, प्रामाणिकपणा, परोपकार, सुसंस्कार हाच नानांच्या यशस्वी जीवनाचा मूलमंत्र आहे. उपजत असलेल्या माणुसकीमुळे, परोपकारानं नानांनी जीवनात अनेक माणसं जोडली. अनेकांना मदत करत, कामगारांच्या सुखदुःखात त्यांच्याशी प्रेमाचं नातं निर्माण करत नानांनी सर्वांना आपल्या प्रगतीचं भागीदार बनवलं. थांबला तो संपला या उक्तीप्रमाणे नानांचा जीवन प्रवास आजही सुरू आहे. समाज, मित्रपरिवार, कामगार, आप्त, स्नेही यांच्यात आजही अजात शत्रू म्हणून वावरणारे नाना सर्वांनाच आपलेसे वाटतात. आपल्या वाटेला आलेल्या संकटांचं रूपांतर संधीत करणारे कृषी, शिक्षण, उद्योग, व्यवसाय, अध्यात्म यांच्या जीवनात उत्तम सांगड घालत, समाजभान जपत, जीवनात उत्तुंग भरारी घेत सत्कर्मानं वंदनीय झालेला हा जीवन प्रवास आज 75 वर्षांचा वटवृक्ष झालाय. तीर्थरूप नाना, आपणास अमृत महोत्सवाच्या मंगलमय शुभेच्छा. आपणास उत्तम आयु आरोग्य लाभो. आपल्या आशीर्वादाची कृपाछाया आम्हा सर्वांवर निरंतर राहो. आपला कृतार्थ जीवन प्रवास शतायुषी होवो हीच ईश्वर चरणी मंगल प्रार्थना. अतिशय सुंदर, अगदी लहानपणापासून नानांच्या आयुष्यातील प्रत्येक घटकाचा, प्रत्येक टप्प्याचा अतिशय कमी शब्दामध्ये, मोजक्या शब्दामध्ये, परंतु संपूर्ण जीवन प्रवास उलगडणारा
हा माहितीपट आपण सर्वांनी पाहिला. सर्व मान्यवरांना मी विनंती करेन आपण व्यासपीठावरती यायचं आहे. दरम्यानच्या काळामध्ये ज्यांचं आगमन झालेलं आहे, खरं तर उत्सव मूर्ती आजचे ज्यांच्यामुळे हा सगळा कार्यक्रम आहे त्यांचा औक्षण परिवाराच्या वतीने होत आहे. कोणीही जागा सोडायची नाहीये. देखना क्षण डोळ्यामध्ये आपण साठवूया. परिवाराच्या वतीनं परिवारातील सर्वच मान्यवर मुलं असतील, सुना असतील यांच्या वतीनं मी औक्षण करण्यासाठी सौ नीता संतोष जगताप, सौ रोहिणीताई बाळासाहेब जगताप, सौ अश्विनी प्रवीण जगताप, सौ स्वाती किशोर जगताप, सौ मंगल किरण जगताप यांना मी या ठिकाणी नानांचं औक्षण करण्यासाठी व्यासपीठावरती आमंत्रित करतोय. नानांचा अतिशय सुंदर हा परिवार संपूर्ण नानांचं कौतुक करण्यासाठी जय्यत तयारी करत जय्यत कार्यक्रम आपल्या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये साजरा करत आहे. विविध क्षेत्रातील अनेक मान्यवर, राजकीय क्षेत्र असेल, आर्थिक असेल, सामाजिक, कला, क्रीडा, कृषी, व्यापार, वाणिज्य, अनेक क्षेत्रातील अनेक दिग्गज मान्यवर मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. प्रत्येकाचं मी जगताप परिवाराच्या वतीने सहर्ष स्वागत करतोय. पत्रकार क्षेत्रातील अनेक पत्रकार बांधव या ठिकाणी आवर्जून उपस्थित आहेत. त्यांचं देखील सर्वांचंच जगताप परिवाराच्या वतीने मी सहर्ष स्वागत करतोय. नानांना या ठिकाणी जगताप परिवारातील शाही पगडी घालून या ठिकाणी सन्मान, अतिशय सुंदर अशी नानांची आवडती मर्यादा पुरुषोत्तम श्रीरामांची मूर्ती देऊन या ठिकाणी हा नानांचा सन्मान गुरुवर्य बंडातात्या कराडकर यांच्या शुभ हस्ते होतोय. जोरदार टाळ्या एकदा होऊन जाऊ द्यात. आजचे उत्सव मूर्ती आरणी नाना यांचा हा वाढदिवस, अभिष्ट चिंतन सोहळा, अमृत महोत्सवी वर्ष. आयुष्यामध्ये ज्यांनी आदर्श मांडलं, वारकरी संप्रदायासाठी ज्यांनी आपलं आयुष्य घालवलं, असे आदर्शवत गुरुवर्य बंडातात्या कराडकर यांच्या शुभ हस्ते ही जगताप घराण्याची शाही पगडी घालून नानांचा हा सन्मान आणि सत्कार. अतिशय सुंदर अशी मर्यादा पुरुषोत्तम श्रीरामांची मूर्ती या ठिकाणी देऊन हा नानांचा सन्मान सत्कार आपल्या सगळ्यांच्या वतीने गुरुवर्य बंडातात्या कराडकर, सर्वच मान्यवर व्यासपीठावरती या क्षणी उपस्थित आहेत. सर्वच मान्यवरांना आपण एका सुंदर फोटोसाठी व्यासपीठावरती एकत्रित बोलवतोय. जितकं कौतुक करावं तितकं कमी. एक अविरत संघर्षाची कहाणी, एक आदर्शवत जीवन प्रवास, एक सुंदर आयुष्य आपण जगला. कौटुंबिक, सामाजिक, आध्यात्मिक सर्व जबाबदाऱ्या यथार्थपणाने आपण पार पाडल्या. सर्वांचं या ठिकाणी मान्यवरांचं पुढे एकदा आभार व्यक्त करत हा नानांचा सन्मान या ठिकाणी संपन्न झालेला आहे. या ठिकाणी जेही मान्यवर शुभेच्छा देण्यासाठी आवर्जून उपस्थित आहेत. यासोबतच नानांचे ज्येष्ठ बंधू बबनराव दगडोबा जगताप यांना देखील या ठिकाणी सन्मानित करण्यात येत आहे. ज्येष्ठ बंधू ज्यांचा नेहमीच एक मुलाचा आधार नानांना राहिलेला आहे, ज्यांच्याशी नेहमीच हितगुज करत आपला आयुष्याचा प्रवास सोबत घालवलेले माननीय श्री बबनराव दगडोबा जगताप. ऐंशी वर्षाचा हा प्रवास, हा देखील अतिशय मजबूत प्रवास यांनी सोबत केलेला आहे. तसेच कृष्णमाई माधवराव पासलकर यांचा देखील सन्मान आणि सत्कार होतोय. त्यांना देखील आपण सन्मानित करतोय. तिन्ही भाऊ बहिणी एकत्र या ठिकाणी व्यासपीठावरती आवर्जून उपस्थित आहेत. त्यांचा हा सन्मान गुरुवर्य बंडातात्या कराडकर यांच्या शुभ हस्ते होतोय. शिंदे त्यांना बॅटरी काढून दिली ना. एका ठिकाणी सुंदर वाक्य लिहिलेलं होतं की सुकलेल्या पानांवरून जाताना जरा जपून चाला, कधी काळी उन्हामध्ये यांनीच आपल्याला सावली दिलेली असते. खरं तर वय झाल्यानंतर आपण म्हातारी म्हणतो,
पण ते म्हातारे या शब्दाचा अर्थच असा असतो की ते घरातील महान तारे असतात, म्हणून त्यांना महान तारे अर्थात म्हातारे आपण म्हणतो. यांचे हात थरथरते असतात, पण यांच्या आयुष्याचा विश्वास मात्र मजबूत असतो. आणि अतिशय अशा या सर्व परिवारातील ज्येष्ठ मंडळींचा, भाऊ बहिणींचा हा सत्कार गुरुवर्य बंडा तात्या कराडकर यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी संपन्न झालेला आहे. तात्यांची विनंती आहे की तात्या जास्त वेळ बसू शकत नाही, त्यामुळे तात्या सगळ्यात पहिल्यांदा शुभेच्छा देत आहेत. अर्थात आपला अधिकार सर्व ज्येष्ठांकडे जोरदार टाळ्यांमध्ये स्वागत करूया. उभं आयुष्य महाराष्ट्रातील वारकरी संत परंपरा घराघरापर्यंत आमच्या युवकांच्या मनामनापर्यंत ज्यांनी रोवली, व्यसनमुक्त युवक संघटनेच्या माध्यमातून ज्यांनी अविरत कार्य केलं, 50 वर्षाहून अधिक अनेक सप्ते, अनेक ग्रंथ, अनेक संत वाङ्मय ज्यांनी महाराष्ट्राला समर्पित केलं आणि देह जाओ अथवा राहो पांडुरंग दृढी राहो ही भावना ज्यांनी मनामध्ये रुजवली, गुरुवर्य बंडा तात्या कराडकर. रामकृष्ण हरी. व्यासपीठावरचे सर्व मान्यवर यांची मनापासून क्षमा मागतो. नाव पुकारण्याच्या अगोदर मी बोलायला लागलो. माझा आजार बऱ्याच जणांना माहीत आहे, त्यामुळं मी व्यवस्थापकाला विनंती केली, मीच पहिल्यांदा बोलतो. आज एका चांगल्या व्यक्तीचा सत्कार करण्याचा योग मला आला, हे माझं भाग्य आहे. वारंवार उल्लेख केलाय, वडिलकीच्या नात्यानं मी नानांचा सत्कार करतोय. मी आपल्याला नम्रतेनं सांगेन, मी नानांच्या पेक्षा वडील नाही. नाना माझ्यापेक्षा 3 वर्षांनी मोठे आहेत. नानांचे बंधू, त्यांचं वय 80 आहे आणि 80 वयात त्यांच्याही प्रकृतीचा हेवा करावा असं त्यांचं स्वास्थ्य आहे. त्याहीपेक्षा विशेष नानांच्या भगिनी, मी सकाळी आल्यावर विचारलं या कोण आहे, म्हणजे भगिनी. त्यांचं वय 90 वर्ष आहे आणि या तिघांचं आरोग्य बघितल्यावर आपण त्यांच्या आरोग्याच्या लायकीचे नाही असं मला जाणवलं. जीवनामध्ये 6 गोष्टी महत्त्वाच्या. विद्या म्हणजे शिक्षण, वय म्हणजे आयुष्य, शरीर म्हणजे आरोग्य, वित्त म्हणजे संपत्ती, कुल, या कुलात जन्म घेतला ते कुल. अशा 6 गोष्टी महत्त्वाच्या आहेत. या 6 गोष्टींनी माणसाला समाजामध्ये मान मिळतो. या 6 गोष्टी नानांच्याकडे कशा आहेत त्या मी सांगेन. नानांच्या जीवनाचा जीवनपट बघेपर्यंत मलाही माहीत नव्हतं की नाना कन्स्ट्रक्टर आहे. तेवढी जुनी व्यक्ती बिल्डिंग कन्स्ट्रक्टचं काम करत असेल असं वाटतही नाही. म्हणजे त्यांच्याकडे विद्या चांगली आहे. वय 75 वर्षापर्यंत ते अबाधित आरोग्य जगतायत. त्यांचं वय चांगलं आहे. शरीर आरोग्य संपन्न आहे. कुळ म्हणाल तर आत्ताच उल्लेख केला
की सासवडचे सरदार गोदाजीराजे जगताप यांच्या कुळात त्यांनी जन्म घेतलेला आहे. अशा तऱ्हेनं विद्या, वय, धन, कुळ, शिक्षण हे सगळं त्यांच्याकडं आहे. पण त्याहीपेक्षा विशेष आमदार साहेब ज्यावेळेला मला विलासरावचा फोन आला, विलासरावांची मित्र आहेत गंगानांचे चिरंजीव, त्यावेळेला विलासरावने म्हटलं करूया मला राजकीय लोकांमध्ये नेऊ नकोस करूया, मला तिथं बुलल्यासारखं होतं. पण जेव्हा नानांना घेऊन विलासराव देहूला माझ्याकडे आले आणि त्यांनी सांगितलं हा सत्कार राजकीय म्हणून नाही, हे राजकीयांचा यांचा कारणापुरता संबंध आहे, वैयक्तिक जीवन आहे आणि आपल्या जीवनामध्ये त्यांनी यशस्वी जीवन जगलेलं आहे. आणि हे सगळं सांगताना मला विलासरावने सांगितलं की त्यांची माळसुद्धा आहे. मग मला बरं वाटलं, माझे जातीचे मतभेद कोणी असं वाटलं आणि मी होकार दिला. मी जास्त बोलत नाही, एवढंच सांगेन नानांचं पुढचं आयुष्य असंच आरोग्य संपन्न जावं. या वयात आपण पाहिलेलं आहे ते शेतात कसे फिरतायत, ट्रॅक्टर कसं चालवतायत, गाडी चालवतायत, दूध घेऊन येत आहेत. हे त्यांचं जे आरोग्याचा खजिना आहे त्यांच्याकडं अबाधित राहावा आणि त्यांचं शतायुषी जीवनसुद्धा आपल्या सर्वांना पाहायला मिळावं आणि त्याचाही उचित असा गौरव करण्याचं भाग्य आपल्याला लाभावं. एकच वाक्य, नानात नाना हरडी नाना, बाकीचे नाना करतीच नाना. राम. वैद्यकीय क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित आहेत, राजकीय क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित आहेत. सर्वांचंच या ठिकाणी जगताप परिवाराच्या वतीने मी शब्दरूपी स्वागत करत, मान्यवरांना मी सर्वांनाच विनंती करेल की आपण या ठिकाणी मोजक्या शब्दांमध्ये नानांना आपण शुभेच्छा व्यक्त करायच्या. शुभेच्छा देण्यासाठी मी सन्मानपूर्वक आमंत्रित करतोय माननीय श्री बाबाराजे जाधवराव यांना. आपण येऊन या ठिकाणी नानांना शुभेच्छा द्यायच्या. आजचे सत्कारमूर्ती आदरणीय आगडे नाना, कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय दादासाहेब, तालुक्याचे आमदार सन्मान्य संजय जगताप, माजी आमदार सन्मान्य शिवतरी बापू, अशोकभाऊ टेकवडे, जालिंदरभाऊ कामठे, बाबूसाहेब माऊलकर, सुधाकरराव इंगळे, आमचे गावचे संभाजीराव लिंडे, त्यांचे सर्व सहकारी, डॉक्टर जगताप, नानांच्या बहीण 65 आत्या, ज्यांनी कार्यक्रम घडून आणला ते नानांचे तिन्ही मुलं, बाळासाहेब असेल, संतोष असेल, डॉक्टर असतील आणि त्यांचं सर्व कुटुंब. नानांच्या सत्कारामध्ये त्यांचे सर्व नातेवाईक, आपटेष्ट, मित्रपरिवार, नानावर प्रेम करणारे सर्व लोक आणि माझ्या तरुण सहकारी मित्रांनो. दादा आहेत म्हटलं, मी येणार नव्हतो. बाळासाहेब डॉक्टरने खूप आग्रह केला की यायलाच पाहिजे आणि नानांचं तेवढं माझ्यावर उपकारित म्हणून पण मी आलो. नानांना मी 80 सालामध्ये बघितलं होतं. मी दादा जिममधनं टिळक रोडनी चाललो होतो आणि ज्ञानप्रबोधिनीच्या तिथं आम्ही उपमा का पोहे खाण्याकरता थांबलो होतो. तिथं नाना सायकलवर आले होते
आणि दादाने हाक मारली, गप्पा मारल्या. नानांना विचारलं काय, ते म्हटले इथंच ह्या ज्ञान प्रबोधिनीच्या तिथं राहतो. बरोबर ना? आणि म्हटले इथं कॉन्ट्रॅक्ट काम करतो. ती मूर्ती तशीच मला आज पण तशीच नानांची ठेवून आज पण तसंच अंग एसटी तशीच आहे. आणि त्याच्यानंतर खूप वेळा रावसाहेबांना इथे बसलेले, सॉरी तुम्ही का नाही आलो वर अण्णा, संन्यास वर या अण्णा, आम्हाला आदर नाही येतो, लाईटमुळे दिसत आहे पण दिसत. आणि आताच चित्रफिती कळलं की आदरणीय स्वर्गीय चंदू काकांनी त्यांना इथं बोलवलं. संजयचं काम पहिलं त्यांनी केलं. मी ग्रामपंचायतीमध्ये सदस्य नुकताच झालो होतो आणि आमच्या दिव्यातल्या मारुती मंदिराचं जे दाखवलं ना तुम्हाला आता, त्याचं काम होतं. गावातल्या तरुणांनी सांगितले मारुती मंदिराचा जीर्णोद्धार करायचा. हरिभाऊला पण बोलवलं होतं. हरिभाऊ नवीनच कॉन्ट्रॅक्टर झाला होता. ते हरिभाऊ म्हणतात नको तुमच्या गावातल्या वादापायी नको, कारण का मूर्ती हलवायची नाही, जोतं हलवायचं नाही, काय करायचं नाही, असं सगळं तर गावात सगळं चालतंच थोडं बहुत. आणि ते काम करायचं होतं. कोणच करा ना, 4-5 कॉन्ट्रॅक्टर आले गेले. नानांना बोलवलं आणि नानांनी रात्री 2 वाजता संध्याकाळी 8ला स्लॅब टाकायला चालू केला. रात्री 2ला स्लॅब संपला. विजयराव तुम्ही सांगितल्यामुळे आज पण त्याला काय आम्ही ते वरती काय करतात ना वॉटरप्रूफिंग, ते काही केलेलं नाही, पण आज पण तो स्लॅब गळत नाही. असं अत्यंत चांगला RCC कॉन्ट्रॅक्टर म्हणून तालुक्यात नावाला उकाला आलेले आहे नाना आणि त्यांचं संपूर्ण कुटुंब. माझी सर्व कामं नानांनी केली. माझं घर बांधलं, गोठा बांधला, अनेक कामं नानांनी माझ्या केलेली. नाना या कामात खूप हुशार. 2004 साली माझ्या घराचं काम चालू असताना आर्किटेक्टनी प्लॅन काढून दिला तसा. म्हटलं नाना हे असं असं करायचं, चालेल. पण त्या आर्किटेक्टची चूक होती की नानांच्या लक्षात आली, पण नाना काय मला सांगू शकत नव्हते. कारण का नाना म्हटले दादांना एक वेळेस सांगेल, तुम्हाला काय सांगू शकत नाही. नाना एकट्यानंच मला फक्त गाबडले असतील तर नाना कुणाला करारी संवाद येत, नाना स्पष्ट बोलणारा माणूस, पण मला कधी काय बोलायचं नाही. आणि मी नाना मला 8-10 दिवस झाले जरा म्हटले ते परत एकदा प्लॅन बघता का, म्हटलं नाना बरोबर केलाय, मोठा आर्किटेक्ट आहे. नाही म्हटलं जरा चुकीचं वाटतंय मला. आणि नानांनी ती चूक काढली, आर्किटेक्टनी ती मान्य केली. आणि त्या काळी आर्किटेक्टने स्वतः त्यांचं महत्त्व सांगितलं की ह्यांच्याकडे खूप मोठा अनुभव आहे. आणि त्याच काळामध्ये आम्हाला अटक पण झाली. आमचं सगळं घर पत्र्याचं असं उघडलेलं होतं. जून 19 तारीख होती, पाऊस पण पडत होता. आणि आता ते उघड्यावर घर, दादा तिथं राहत होते. काय करायचं, नाना ते कॉन्ट्रॅक्टर होते आणि नानांनी माझ्या अपरोक्ष ते कापड बिपड टाकून तो स्लॅब पूर्ण केला. आणि त्याच्यानंतर 2-3 महिने मला पैसे पण नाही मागितले नाना. असे हे नाना सर्व गुण संपन्न. आणि नेहमी चहा प्यायला माझ्याकडे येतात आठवड्यात नाही का, काय नाही, त्यांना मला बरं वाटतं त्यांना माझ्याशी बोलायला म्हणून येतात. असंच 10-15 वर्षापूर्वी आले, मला म्हटले बाबासाहेब आता सर्व काही चांगलं आहे, चांगला व्यवसाय चालला आहे, बाळासाहेब पण दुकान चांगलं बघतोय, पण आपल्याला प्रतिष्ठा पाहिजे. आणि म्हणून प्रवीणला त्यांनी वैद्यकीय क्षेत्रात टाकायचं ठरवलं. आणि त्यावेळेस आम्ही सांगितलं नाना करा. आणि त्या पद्धतीने प्रवीणने अतिशय चांगल्या पद्धतीने डोळ्याचा दवाखाना इथं चालू केलेला आहे. अतिशय चांगल्या पद्धतीने त्यांच्या सुनबाई ते काम करतायत. गरज होती. आणि नाना अतिशय सरळ मार्गी स्वभावाने कडक. नानांच्या बुद्धी नाना फार पुढे गेले असते, पण त्यांच्या स्वभाव पाहिजे, कडक स्वभाव पाहिजे. त्यांनी जे आहे तेच, त्याच्यात काही नाही, पुण्या वळप्यातच दुसरं काय बघणार नाही, सरळ तर सरळ, आडवं पिडवं काही करणार नाही. भाऊसाहेबांनी आता सांगितलं अनेक शासकीय कामं केली, पुढेही मोठे कॉन्ट्रॅक्टर झाले असते, पण त्यांच्या स्वभावामुळे आपण तुम्हाला माहिती आहे इंजिनियर जिल्हा परिषदचे कसे असतात, सगळं अधिकारी काय असतात, त्यांचा सगळ्यांनाच माहिती येतं बसलं. आपण सर्व त्यातनं गेलेलो आहोत. जालिंदर भाऊंकडे नुसतं नाही, तुम्ही गेलाय, मी गेलोय, सगळेजण आपण त्याच्यातनंच गेलेलो आहे. आणि आपल्याला सर्वांना माहिती आहे कशा पद्धती. त्यामुळे त्यांचं ते जमलं नाही, ते देणं घेणं नानांना कधीच जमलं नाही. आणि सरळ मार्गी माणूस, सरळ मार्गी कुटुंब. झेंडे पाटील खालनं हसतायत, झेंडे पाटील काय आता सगळं चालतंय, काय त्याला काय करू शकत. आणि अशा पद्धतीने नानाने अनेक जणांची घरं वास्तू निर्माण केलेले आहेत.
प्रगल्भ असा त्यांच्या मागे अनुभव आहे. आणि प्रत्येक जण इथं काही ना काही नानांनी त्यांच्याकरता केलेलं आहे. म्हणून आज तुम्ही सर्व एवढ्या मोठ्या संख्येने, नाही तर कुणाच्या वाढदिवसाला एवढी मोठी संख्येने लोक येत नाहीत, पण तुम्ही सर्वजण आलेले आहेत. सर्व जाती धर्मातल्या, क्षेत्रातल्या सर्व पक्षीय लोक इथं आलेले आहेत. नानांनी कधी राजकारणाला लावला नाही, लवलेश लावून घेतला, पण सर्वांशी अतिशय चांगले संबंध. ज्यांना ते काय करायचे ते करतात. माणूस चांगला असला की ते करतात. नाना ज्यांच्या मागे उभा राहतात ती समजायची तो माणूस निवडून येणार आहे. अनेक वेळा नानांनी मला प्रत्यक्ष अप्रत्यक्ष मदत केलेली आहे. नाना खूप मोठा माणूस आहे. वयानी, अनुभवानी खूप काही शिकायला नानांच्या माध्यमातून मला मिळालं आहे. आणि हीच त्यांची ओळख आहे. आरडी नाना या नावानेच ते अख्ख्या तालुक्यामध्ये आहेत. अनेक वेळा त्यांनी सगळ्यांनी सांगितलं, मी ते पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचं काम चालू असताना अनेक वेळा नानांनी मला त्या स्लॅब बघायला बोलवलं होतं. अनेक काही चांगल्या गोष्टी असतात त्याच ते बोलवतात, सांगतात. मुलांवर अतिशय चांगले संस्कार घडवले आणि मुलंही त्यांच्या आज्ञेमध्ये आहेत. सर्व काही चांगलं आहे. नाना, खूप बरं वाटलं तुमच्या कार्यक्रमामध्ये. तुमच्याबद्दल थोडं बहुत कौतुक करायला मिळालं. अनेक गोष्टी आहेत. अनेक जणांना इथं बसलेल्यांना नानांबद्दल काही ना काही सांगायच्या, आठवणी सांगायच्या आहेत. या खऱ्या अर्थाने नानांनी प्रत्यक्ष अप्रत्यक्ष पद्धतीने त्यांना मदती केलेली आहे. पण वेळ खूप थोडा आहे. मला सांगितले खूप मोजक्या शब्दात बोला. आता निवेदकाला माहिती काय मोजके शब्द काय ते मला माहीत नाही, कारण का मी एकदा बोलायला उभं राहिलो. रावसाहेबांना माहिती, रावसाहेब म्हणतात बोला. वेळ रावसाहेब थोडा आहे, अधिक वेळ बोलण्यात योग्य नाही. खूप लोक आहेत, खूप लोकांना नानांचं कौतुक करायचे, बोलायचे, त्यांच्या घरावर बोलायचे, त्यांच्या प्रत्यक्ष त्यांचे आलेले अनुभव बोलायचे. परत एकदा नाना, तुम्हाला या वाढदिवसाच्या निमित्त मी माझ्या कुटुंबाच्या वतीने शुभेच्छा देतो आणि थांबतो. जय जय महाराष्ट्र. पुढच्या कार्यक्रमाला जाण्याची घाई असल्यामुळे मी आमंत्रित करतोय माजी आमदार माननीय विजयबाबू शिवतारे यांना. ते येऊन या ठिकाणी नानांना शुभेच्छा देखील व्यक्त करतील आणि आपलं मनोगत आहे. संपूर्ण पुरंदर तालुक्यातील एक अजातशत्रू व्यक्तिमत्व, सर्वांशी अतिशय प्रेमळपणे राहणारे, त्याचबरोबर तेवढेच कर्तव्यदक्ष अशा प्रकारचं व्यक्तिमत्व रामचंद्र दगडोबा जगताप उर्फ आरडीना यांची 75वी अविष्ट चिंतन सोहळा समारंभ. या समारंभाच्या सुरुवातीलाच प्रथमतः सत्कारमूर्ती आरडी नाना यांना मी मनपूर्वक अशा शुभेच्छा देतो. आणि जरी 75 तासात तरी एकदम फिट आहे, त्यामुळे आणखी आम्हाला तुमची 100वी सुद्धा साजरी करता यावी, इतकं चांगलं आपल्याला आरोग्य मिळो, आपल्यातून चांगलं काम घडो, अशा प्रकारची सदिच्छा व्यक्त करतो. आरडी नाना मगाशीच मी सांगितलं, अतिशय कर्तव्यदक्ष अशा प्रकारचं एक व्यक्तिमत्व. माझा काही जास्त परिचय नव्हता, परंतु 2 गोष्टी मला त्यांची कर्तव्य कठोरता लक्षात आली. नंबर 1, जेव्हा गुंजवणीचं उपोषण सुरू झालं त्यावेळेस बरेच वर्ष ते काम आपलं जवळ 16-17 वर्ष 93 पासून अडकलेलं होतं. आणि ते उपोषण जेव्हा सुरू झालं सरकारचं लक्ष वेधण्यासाठी, त्यावेळेस हिरिरीने सासवडमधून अतिशय सिनियर व्यक्तिमत्व म्हणून कोणी भाग घेतला होता, तर त्या आरडी नानांनी घेतला होता. मग ते पुढे पुण्यापर्यंत दिंडी झाली, सगळे झाले, त्या प्रत्येक गोष्टी. हा एक प्रसंग. आणि दुसरा एक महत्वाचा प्रसंग म्हणजे सरकारी नियमाप्रमाणे सासवड नगरपालिकेच्या सर्व दुकानांचं पुन्हा लिलाव व्हावा अशा प्रकारची ती भूमिका होती. आणि 138 लोक जवळजवळ 35-40 वर्ष त्या जागेमध्ये वास्तव्यास आहेत. आणि अचानकपणे अशा प्रकारचा जर काही नवीन टेंडर वगैरेचा प्रकार झाला तर त्याच्यातून त्यांना सगळ्यांना त्रास होणार होता. आरडीनानांनी पुढाकार घेतला, माझ्याकडे सगळ्या लोकांना घेऊन आले आणि त्यांची ती तळमळ पाहता आणि 138 लोकांचा भविष्याचा व्यवसायाचा संपूर्ण हवाका पाहता मी ठरवलं. आणि मला वाटते 4-5ला माझ्याकडे ते आले होते. दुसऱ्या दिवशी टेंडर 11 वाजता उघडणार होतं. मी रात्रीच्या रात्री मुंबईला गेलो, 2:30 वाजता मुख्यमंत्र्यांना भेटलो आणि ती टेंडर प्रक्रियाच रद्द झाली. आणि त्याच्यामुळे या सर्व 138 लोकांच्या जीवनासाठी महत्त्वाचं ते गोष्ट घडली, ती आरडी नानांमुळे. आणि म्हणून अशा प्रकारचं हे व्यक्तिमत्व मला जास्त परिचय नाही, पण मला आज माहीत पडलं की
आणि नाना कॉन्ट्रॅक्टर सुद्धा होतो. कारण कॉन्ट्रॅक्टर म्हटलं की मी सुद्धा मोठा कॉन्ट्रॅक्टर होतो 81-82 पासून ते 94 पर्यंत. 86 साली माझा टर्नओव्हर त्या काळामध्ये 92 कोटी होता. 1986. त्यामुळे मला ते माहीत नव्हतं. निश्चितपणे आपलं कौतुक जे ऐकलं की आपण केलेली कामं आजही देवळाचं छत गळत नाही किंवा पुढच्या इमारतींना विजयरावांनी एक जोक केला होता किंवा इमारत बांधतानाच त्याला पुढचं रिपेअरची कॉस्ट सुद्धा टेंडरमध्ये तरतूद करा, म्हणजे अपेक्षित आहे की महिन्यात वर्ष 2 वर्षात त्याला रिपेअर येणार. त्यामुळे निश्चितपणे अशा प्रकारचं चांगलं क्वालिटीचं काम, क्वालिटीचं आयुष्य, चांगली तिन्ही समाजाला उपयोगी पडणारी मुलं, एक डॉक्टर आहेत चांगल्या प्रकारचं, आताच त्यांच्या मशीनचं काही डोळ्यांच्या विशेष काही ऑप्थांच्या ज्या मशीन्स आहेत त्याचं उद्घाटन झालं. सासवडच्या जनतेला आणि पुरंदर तालुक्यातील सर्वांनाच त्याचा चांगल्या प्रकारचा उपयोग होईल. आणि नाना सर्वांच्या शुभेच्छा आपल्या समोर आहेत. मी आपली माफी मागतो कारण माझ्या छोट्या भावाचा जो हरला पोलीस ऑफिसर होता त्याच्या मुलीची एंगेजमेंट नाशिकमध्ये 2 वाजता आहे. मला 3 वाजता फ्लाय करायचं आणि म्हणून आपली सर्वांची माफी मागतो आणि पुन्हा एकदा नानांना मनपूर्वक अशा शुभेच्छा देतो. आपण मला जाण्यासाठी रजा द्या अशा प्रकारची अपेक्षा व्यक्त करतो आणि धन्यवाद. धन्यवाद. यानंतर मी सन्मानपूर्वक आमंत्रित करतोय पुरंदर हवेलीचे लाडके आमदार माननीय श्री संजयजी जगताप सर. ते येऊन नानांना शुभेच्छा देतील आणि त्यानंतर शुभेच्छा देण्यासाठी तयार राहतील माजी कृषी मंत्री पितृतुल्य नेतृत्व माननीय श्री दादासाहेब जाधवराव. आज आदरणीय नानांचा अभिष्ट चिंतन सोहळा आणि या सोहळ्याचा ज्यांच्या अध्यक्षतेखाली हा सोहळा पार पडतोय ते राज्याचे माजी कृषी मंत्री आणि आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय दादासाहेबजी जाधवराव त्यांच्या शुभ हस्ते आदरणीय नानांचा अभिष्ट चिंतनाचा सत्कार आपण सर्वांनीच केला. ते हबप पडण्याचा ते कराडकर मंचकावरती उपस्थित असलेले आणि माझ्या अगोदर त्यांनी विचार व्यक्त केले ते तालुक्याचे माजी आमदार आदरणीय अशोक टेकोडे, या ठिकाणी विचार व्यक्त करून गेलेले आदरणीय माजी आमदार विजयरावजी, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य विजयरावजी कोलते, या ठिकाणी उपस्थित असलेले जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष आदरणीय जालेदरभाऊ कामटे, आमचे मार्गदर्शक आणि जिल्हा परिषदेचे माजी सदस्य आदरणीय सुलभाबाई इंगळे, या ठिकाणी उपस्थित आदरणीय डॉक्टर मधुसूदनजी जवळ सर, त्याचप्रमाणे आदरणीय बाबूसाहेबजी माहुरकर, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य सभापती आणि या आपल्या तालुक्याचे नेते आदरणीय बाबाराजी जाधवराव, त्याचप्रमाणे या ठिकाणी उपस्थित माजी संधी अधिकारी आमचे मार्गदर्शक आदरणीय संभाजीरावजी झेंडे साहेब, आदरणीय डॉक्टर सुनीलजी जगताप साहेब कामथे मॅडम असतील, आदरणीय या ठिकाणी उपस्थित आदरणीय बबनदादा असतील, त्याचप्रमाणे आदरणीय अक्का असतील, या ठिकाणी उपस्थित आदरणीय सुहासबापू लांडगे या ठिकाणी उपस्थित आहेत. समोर बसलेले आमचे मार्गदर्शक आणि समाजामध्ये अनेक कामं आणि अनेक लोकांना व्यक्तिमत्वांना घडवण्याचं त्यांनी काम केलं ते आदरणीय रावसाहेबांना पवार असतील, भरतनाना क्षीरसागर असतील, नंदूकाका असतील, दत्तानाना असतील, त्याचप्रमाणे टकले भाऊ अरुणप्पा, त्याचप्रमाणे आदरणीय प्रदीपांना कोमल माणिक रवी झेंडे पाटील साहेब जगडेजी, त्याचप्रमाणे आदरणीय गुरुकर मामा प्रदीपजी जगताप सर, गोंगळे नाना आहेत, त्याचप्रमाणे हरिभाऊ ढवळे, सुनीता काकी कोलते, सुरेखाताई ढवळे, पुष्कराजी जाधव, डॉक्टर जगताप आणि आपण सर्वच मान्यवर उपस्थित आहात. खरं म्हणजे या ठिकाणी आपण सर्वच आदरणीय नानांचं अभिष्ट चिंतन सोहळ्यासाठी उपस्थित असताना या ठिकाणी पूर्ण जीवनपट अतिशय मोजक्या शब्दांमध्ये आपल्या सगळ्यांच्या समोर मांडण्याचा प्रयत्न डॉक्टर प्रवीण असतील, आदरणीय बाळासाहेब असतील, संतोषराव असतील आणि संपूर्ण परिवारानं त्या ठिकाणी केला. नानांची खरी ओळख जर म्हणायला गेलं तर अतिशय चाकोरीमध्ये चालणारं व्यक्तिमत्व,
काहीच व्यक्तिमत्वांवरती त्या ठिकाणी विश्वास ठेवावा वाटतो की एखादं काम किंवा एखादी गोष्ट सोपवल्यानंतर चाकोरीच्या बाहेर न करता विश्वासाने परिपूर्ण करून द्यायचं काम, आणि तेही बिल्डिंग कन्स्ट्रक्शनमध्ये असणारं अवघड काम. तर मगाशी चित्रपतीमध्ये दाखवलं, आणि मला वाटतंय आदरणीय कैलासवासी विठ्ठलरावजी ताकवले गुरुजी असतील, आदरणीय नानांना घडवण्याचं काम नानांच्या परिवारातल्या सर्वच सदस्यांना, म्हणजे डॉक्टर प्रवीण जगतापांच्यापासून सर्वांना, माझे वडील कैलासवासी चंदूकाका जगताप नाही, आमच्या सर्वांना घडवण्याचं काम हे कैलासवासी विठ्ठलरावजी ताकवले गुरुजींनी त्या ठिकाणी केलं. मगाशी उल्लेख त्या ठिकाणी केला गेला. खरं म्हणजे त्या काळामध्ये 1983-84 मध्ये जवळपास 5 मजली इमारत सासवडसारख्या ठिकाणी, तीही 3,000 साडेतीन गुंठ्याच्या जागेमध्ये बाजारपेठेमध्ये सक्षमपणे 15,000 स्क्वेअर फीटची इमारत RCC मध्ये उभी केली. आणि आजही मला वाटतं आज त्या इमारतीला, म्हणजे 1984-85 मला वाटतं हॉटेलचं उद्घाटन झालं असेल, आजही ती इमारत, म्हणजे मगाशी आदरणीय सुधाबापांनी उल्लेख केला, आदरणीय भाऊंनी उल्लेख केला, किंवा अनेक वक्त्यांनी उल्लेख केला की आजही सक्षमपणे अखंडितपणे न गळता आणि कुठल्याही वॉटरप्रूफिंगची गरज नसणारी इमारत आपल्या सगळ्यांच्या समोर उभी आहे. ज्या शाळेमध्ये आम्ही शिकलो ती पुरंदर हायस्कूलची वरची इमारत असेल, वागिरे कॉलेजची इमारत असेल, अशा अनेक इमारती बाबाराजेंनी उल्लेख केल्याप्रमाणे हनुमान मंदिर असेल किंवा अनेक मंदिरांची उभारणी, आणि जिथे खऱ्या अर्थाने विश्वासाने सामूहिकपणे एक चांगलं काम घडवायचंय तिथे नेहमीच प्रत्येकाला आदरणीय नानांची आठवण त्या ठिकाणी आपल्या सर्वांना येते. अशा नानांच्या अभिष्टचिंतन सोहळ्यासाठी आपण सर्वजण उपस्थित आहोत. मी मगाशी म्हटलं की एक भक्कमपणे आणि अतिशय, म्हणजे कुठल्या वेगळ्या सर्टिफिकेटची गरज नाही आहे. जिथे नाना सर्टिफाय करतात किंवा नाना काम करतात ते कामच तेवढं मजबूत आणि अतिशय पारदर्शक असतंय की त्याला वेगळ्या सर्टिफिकेटची गरज नाही. अशा नानांचा अभिष्टचिंतन सोहळा होत असताना 75 मध्ये सुद्धा साधी कुठली गोळी न लागणं, गोळी म्हणजे खाण्याची गोळी, म्हणजे औषधाची गोळी, हे वैशिष्ट्य नानांचं खरं म्हणजे मला वाटतं त्या चित्रफितीवरनं आपल्या सगळ्यांना दिसतंय. त्यांचा दिनक्रम जर बघितला तर सकाळी उठल्यानंतर सगळ्यांच्या बरोबर बोलणं, शेतामध्ये जाणं, राऊंड मारणं, मित्रमंडळींना भेटणं, दुपारी वेळेवरती जेवण करणं, आराम करणं, परत संध्याकाळी शेतामध्ये जाणं, संध्याकाळी परत मित्रमंडळींना भेटणं, परिवाराबरोबर एकत्रित 8 वाजता जेवण करणं, आणि सगळ्या नातेवाईकांना घेऊन एकत्रितपणे सगळ्यांच्या गोष्टी गप्पा करणं. खरं म्हणजे आजकाल आपल्या सगळ्यांच्याच परिवारामध्ये, आम्ही लहान असताना या गोष्टी व्हायच्या, परंतु आज आम्हालाही वाटतं की दुर्दैव असं आहे की अनेक परिवारांमध्ये ह्या गोष्टी घडत नाही. आज आपण आपल्या मुलांना, नातवांना किती वेळ देतो, आणि त्यामुळे मला वाटतं नानांना बीपीची गोळी, शुगरची गोळी, कुठल्याच गोळीची आवश्यकता नाही, कारण ह्या सगळ्या गोळ्या जिरवण्याचं काम नानांच्या दिनचर्येमध्ये त्या ठिकाणी होतं. आणि खरं म्हणजे हेच डोळे उघडण्याचं काम नाना खरं म्हणजे आजच्या या चित्रफितीवरनं आम्हाला सगळ्यांना जाणवतंय. आज नानांच्याच पावलावरती पाऊल ठेवून डॉक्टर प्रवीण सरांचंही काम तेवढ्याच पारदर्शकतेने आणि खूप चांगल्या प्रकारे त्यांचं चालू आहे. आपण मगाशी सांगितलं त्यांच्या डोळ्याचं ऑपरेशन असेल किंवा मलाही आता चष्मा लागलाय, मी घालत नाही फक्त, पण तोही प्रवीण सरांच्याकडे तपासल्यानंतर कळाला. आणि असं अतिशय पारदर्शक काम प्रवीण सरांचं आहे, डॉक्टर अश्विनीताईंचं इतर ठिकाणी आहे. आदरणीय संतोषरावांचं कन्स्ट्रक्शनमध्ये काम हेही नानांच्या सारखं पारदर्शक आहे. बाळासाहेब हार्डवेअरच्या व्यवसायामध्ये आहेत आणि ते करत असताना तेवढ्याच पारदर्शकपणे काम आणि शिकवण नानांची जी आहे की पारदर्शकतेपणे कुठलाही व्यवसाय करत असताना पारदर्शकतेने चांगल्या प्रतीचा केला पाहिजे, ही शिकवण खरं म्हणजे नानांनी दिली. जसं व्यवसायामध्ये काम केलं, जसं त्यांनी आयुष्यामध्ये काम केलं, तसंच त्यांनी संप्रदायामध्ये काम केलंय. संत सोपान काकांच्या 15 नंबरच्या पालखीमध्ये असेल, सोपान काकांच्या दिंडी सोहळ्यामध्ये असेल, उत्स्फूर्तपणे प्रतिसाद आदरणीय नानांचा त्या ठिकाणी असतो. खरं म्हणजे आम्हाला सगळ्याच जगताप मंडळींना, आमच्या परिवाराला अभिमान आहे की नानांच्या सारखं व्यक्तिमत्व आज आमच्या परिवारामध्ये आहे. आणि मगाशी जसा आदरणीय भाऊंनी उल्लेख केला की जगतापांच्यातलं ब्राह्मण परिवार
ही एक खूप गरजेची उपमा ती आम्हाला सगळ्यांनाच हवी वाटते. ती नानांच्या रूपाने तरी आमच्या परिवारात त्या ठिकाणी अन्न बरोबर ना आम्हाला मिळाली, हे खरोखर कौतुक त्या ठिकाणी आहे. मी आपणा सर्वांचंच खरं म्हणजे नानांना शुभेच्छा देत असताना आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित आहात. आदरणीय दादासाहेबजी जाधवरावांचं आपल्याला या ठिकाणी त्यांचेही विचार आपल्याला ऐकायचे आणि अनेक संधी आदरणीय दादांनी अनेक व्यक्तिमत्व या तालुक्यामध्ये घडवण्याचं काम केलं. त्यांचे विचार आपल्याला ऐकायचे, त्यामुळे जास्त न बोलता मी या ठिकाणी आपल्या सर्वांचंच पुन्हा एकदा जगताप परिवाराच्या वतीने खूप खूप मनापासून या ठिकाणी स्वागत करतो. आदरणीय नानांना 75च्या अभिष्ट चिंतनाच्या खूप मनापासून शुभेच्छा देतो. या ठिकाणी बबनदादा आहेत, आत्या आहेत, दोघांचंही वय आज 94, 85 आणि नानांचं 75. म्हणजे हीच वयाची जी आशीर्वाद आहेत ते आम्हालाही लाभवत. आम्ही प्रयत्न करू त्यांच्याप्रमाणे टाइम टेबल पाळायचं, एवढं त्या ठिकाणी नानांना या अभिष्ट चिंतनाच्या निमित्ताने शुभेच्छा देतो. विजयदादा या ठिकाणी आहेत, त्यांनी सुद्धा खूप अतिशय मितभाषी शब्दांमध्ये नानांचं कौतुक केले. मनापासून या ठिकाणी सगळ्यांचं स्वागत करतो. आदरणीय नानांना अभिष्ट चिंतन सोहळ्याच्या खूप शुभेच्छा देतो. प्रवीण सर, संतोषराव आणि बाळासाहेबांचं खूप मनापासून कौतुक करतो की एवढा चांगला सोहळा आपण त्या ठिकाणी नानांचा या ठिकाणी सर्व परिवारांनी एकत्रितपणे केला. आणि विशेष म्हणजे सर्व पक्ष, सर्व विचार आणि या तालुक्यातील सर्व व्यक्तिमत्व, बाहेरचे आलेले सर्व पाहुणे मंडळी, मित्रपरिवार हे सगळे या सोहळ्यामुळे एकत्रित आले. त्याचंही खूप मनापासून कौतुक आहे. पुन्हा एकदा सर्व कुटुंबियांचे खूप आभार मानतो. नानांना शुभेच्छा देतो आणि माझे 2 शब्द सांगतो. धन्यवाद आमदार साहेब. यानंतर मी सविनय आमंत्रित करतोय माननीय दादासाहेब जाधवराव यांना. ज्येष्ठ पितृत्व नेतृत्व या ठिकाणी येऊन शुभेच्छा देतील. परिवाराने सर्वांसाठी सुंदर अशी भोजनाची व्यवस्था केलेली आहे, त्यामुळे कोणीही भोजन केल्याशिवाय कार्यक्रम संपल्यानंतर भोजन केल्यानंतर कोणी जाऊ नये अशी परिवाराची विशेष विनंती आहे. यानंतर नाना देखील आभार व्यक्त करणार आहेत, तेव्हा आपण आता ऐकूया माननीय श्री दादासाहेब जाधवराव. त्यांचं चिंतन सोहळा या ठिकाणी होते. त्या सोहळ्याला माझे आमदार संजयजी जगताप, बाकीचे सर्व, वेळ खूप थोडा आहे, बाकीचे सर्व जमलेले उपस्थित मार्गदर्शक, समोर बसलेले सर्व उपस्थित नागरिक आणि सोहळा या ठिकाणी पार पडतोय. नाना पुण्यामध्ये होते आणि आज त्या ठिकाणी सासवड या ठिकाणी आपल्या मूळगावी त्या ठिकाणी आले. आणि मग त्या ठिकाणी आल्यानंतर त्यांनी जे काम केलं त्या कामाला अजिबात कुठे चूक नाही अशा प्रकारे आजचा हे कार्यक्रम त्या ठिकाणी पार पडतोय. नाना, तुम्हाला 3 मुलं आहेत, संतोष आहे, बाळासाहेब आहे आणि डॉक्टर आणि डॉक्टरच्या मंडळी असे या ठिकाणी काम करत आहेत. सर्वांना एकत्रितरित्या या ठिकाणी घडवलं आहे. सगळं नातवंड जवळ आहेत आणि सर्वांना बरोबर घेऊन त्या ठिकाणी आपण काम करतोय. त्या ठिकाणी आपण सर्वांनी त्या ठिकाणी काम करायचं सांगितलं. एक गोष्ट मला आठवते, माझ्या घराचं काम या ठिकाणी काम कसं केलं आहे त्या ठिकाणी पाहण्यासारखं आहे की बाहेरच्या भिंती उभ्या राहिल्या आणि मात्र सगळं त्या ठिकाणी उभं केलं आणि अशा प्रकारचं एक सुंदर काम आपल्या त्या ठिकाणी आज पाहायला मिळेल असं या ठिकाणी मुद्दाम सांगितलं आहे. मुद्दाम काही गोष्टी सांगाव्याशा वाटतात की कुणाच्या 7 मजली, कुणाच्या 10 मजली, कुणाचं 1 मजली, पण कुठल्याही कामात त्या ठिकाणी काम करत असताना त्या ठिकाणी जे त्या ठिकाणी काम करत असताना त्या ठिकाणी कमतरता येत नाही. आणि म्हणून असे नाना आज आपल्या या ठिकाणी आज
75व्या वर्षी या ठिकाणी काम करतात. आज आपण पाहिलं तर आज थोडासा विश्रांती घेतली, पण तरी पण कुठं जर घडलं असं तर त्या ठिकाणी काम कसं करायचं हे त्या ठिकाणी आवर्जून त्या ठिकाणी सांगितलं. आणि म्हणून असे नाना आज 75व्या वर्षी त्या ठिकाणी जगले आहेत आणि त्या ठिकाणी काम करत आहेत. त्यांना या वाढदिवसाच्या निमित्ताने हार्दिक हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद. सर्व मान्यवरांनी अनेकांनी आठवणीने उजाळा दिलं की आमची घरं नानांनी बांधली. आता जी इतरांची घरं बांधतात ते सुद्धा एका घरामध्ये राहतात. घरं बांधणारा कॉन्ट्रॅक्टर म्हणून हे विशेष कौतुक नाही आहे, पण आपण ज्या घरामध्ये राहतो तिथे आयुष्याचे संस्कार जपत त्या घराचं मंदिर जे करू शकतात त्यांचं खऱ्या अर्थाने कौतुक होतं. आणि म्हणून हा कृतज्ञता सोहळा आहे. आपल्या घराचं मंदिर करणारा आणि खऱ्या अर्थानं एक शायर खूप छान लिहितो की जब घर बनते हैं तब दीवारें नहीं बनते. एका कॉन्ट्रॅक्टरचा आपण वाढदिवस साजरा करतोय. जब घर बनते हैं तब दीवारें नहीं बनते, जब दिल में जाके दरारें पड़ती है तब जाके दीवारें बनती है. आणि हे भिंती पाडून परिवाराला एक संघ ठेवत प्रेमाची जपणूक देत मूल्यांची रुजवात करत आपल्या परिवाराला गोकुळाचं स्वरूप देऊन विठ्ठलाच्या नामस्मरणामध्ये रमणारा हा एक आगळा वेगळा अवलिया. जोरदार टाळ्यामध्ये स्वागत करूयात. अभिष्ट चिंतन ज्यांचं आपण साजरं करतोय, अमृत महोत्सवी वर्षाचा साजरं करतोय लाडके आरडी नाना. आम्ही सगळे आपल्याला ऐकण्यासाठी आतुर आहोत. आज माझ्यासाठी एवढे वयस्कर दादा जाधवराव असतील, विजयराव कुर्ते असतील, विभर सर असतील, शिंदे साहेब असतील, सगळेच व्यासपीठावरील मान्यवर. मी काय बोलणारा माणूस नाही, मी भाषण करणारा माणूस नाही, पण हाडाचा कष्टकरी मी हे सगळ्यांनी सांगितलं. तेव्हा माझ्यापासून तुम्ही बाकीच्यांच्या भाषण पाहिजेचं किंवा कशाची काय अपेक्षा करण्याचं कारण नाही. परंतु मी माझं जी सांगतो की मला जे आत्तापर्यंत वाटतंय, आज माझ्यासाठी अख्खा हा गॅलरी फुल आहे म्हणजे हे कौतुकास्पद आहे. आणि तुमच्यामुळे मी अजूनही 100 पार करणारच. कारण अनेक लोकांनी डॉक्टरांना सांगितलं की नानांची बुवा तुम्ही 75 साजरी करा. आणि त्या हिशोबाने डॉक्टर असतील, संतोष असेल, बाळासाहेब असतील, आमचे पुतणे असतील, भाऊ असतील, बहीण असेल, अनेक असे नातेवाईक असतील, सर्वांनी जे ठरवलं आणि आज हा दिवस घडून आणला. आता ह्या दिवस घडून आला तर त्याच्यासाठी मूळ म्हणजे मी जो 11वी पास झालो, आणि 11वी झाल्यानंतर मी डायरेक्ट पुण्याला गेलो. त्या पुण्याला गेल्यानंतर आता करायचं काय, त्यावेळेला 11वी पासच्या मुलांना माझा रिझल्ट पण पुण्यातच काढला. त्यावेळेला अनेक ठिकाणी नोकऱ्या लागत होत्या, कंपनीत असतील, कंडक्टर असेल, पोलीस असेल, पुढे शिक्षक असतील. परंतु मी ज्यावेळेला आमच्या चुलत्याकडे गेलो त्या चुलत्याचं नाव यादवराव गणपतराव जगताप. खरं हे पुण्य त्यांचं आहे. त्याचप्रमाणे केळकर साहेब असतील, गोडसे साहेब असतील, हे वयस्कर खूप झालेत आता, तरी त्यांनाही बोलवणं होतं. आले असतील तर काय मला काय दिसले नाही. वास्तविक जर आले असतील तर त्यांनी वर येण्याची कृपा करावी. ह्या लोकांचं मला खूप सहकार्य झालं. आणि मी एक दगड असणारा खेडेगावातला असा एक घडून गेलो, जे बाकीच्यांनी उद्गार काढले, असा एक मी दगडाची मूर्ती झाली असं ते म्हणतात. मी म्हणत नाही. आयुष्यभर सुद्धा हे शिकावंच लागतं.
परंतु यांनी मला आज ऐकायला मिळलं म्हणून मी बोलतो. त्याचप्रमाणे ह्या झाला एक हा भाग. आता हल्लीच्या काळामध्ये एकत्र कुटुंब पद्धती ही फार नाहीशी झाल्यागत आहे, परंतु एकत्र कुटुंबाला आज आवश्यकता आहे. कारण काय झालं, शिक्षणं वाढली, पगार वाढले, खूप मोठे झाले, परंतु प्रत्येकाला वाटतं आपण स्वतंत्र वागावं, घरामध्ये आईसमध्ये जगावं, आपली मुलं, आपली बायको आणि आपण. अशा ह्याच्यातच तो प्रपंच शक्यतो बाजूला जातो, घर फुटलं जातं. लेडीज वर्गामध्ये एकोपा नसला की मुलंही बिघडतात. तर माझ्या नशिबाने माझ्या सुना असतील, नातवंड असतील, मुलं असतील, खरोखर योग्य असे वातावरणात वागवतात. नाही तर आज 13 वर्ष झालं मंडळी जाऊन. सुना असतील, मुलं असतील, कधीही माझी हेळसांड नाही. तर हा आदर्श जर समाजामध्ये गेला तर खरोखर पुण्याची बाब आहे. आणि दुसरी गोष्ट, मुलं ही शिकलीच पाहिजे. मी आता कॉन्ट्रॅक्टर पुण्यात फार मोठं काम केली. 188 कॉलम, 10 मजली बिल्डिंग मी 4 बावडी पोलीस चौकीची तिथं पण बांधली. असे अनेक काम आहेत. परंतु इथं आल्यानंतर माझ्या गावामध्ये, माझ्या गावामध्ये मला सगळ्यांची सेवा करायला मिळाली. अनेक माझ्यापेक्षा मोठ्या माणसाचा आदर्श मला मिळाला. हे महत्त्वाची बाब झाली. आणि माझ्यामुळं मला त्यांचा आदर्श मिळाला. पवारसाहेब असतील, अनेक लोक आहेत, मान्यवर लोक आहेत, दादा असतील, चंदू काका असतील, असे अनेक लोकांच्यामुळं माझ्यात जी सुधारणा झाली तीच माझ्या मुलांना मी देऊ शकलो. त्याच्यासाठी कोणतरी गुरु लागतं. आज जर ते चुलते माझे या व्यवसायात नसते तर मी सुद्धा गेलो नसतो. जशी माझ्या मुलांनी माझी उतराई करण्याचं ठरवलं, तसंच आज त्या चुलत्यांचं मी आज कौतुक करू शकतो. आज ते केळकर साहेब असतील, गोडसे साहेब असतील, माझ्या अजिबात भांडवल नव्हतं. मी ज्या वेळेला चुलत्यातनं बाहेर पडलो, खरोखर काही पैसे नाही, धंदा करायचा कसा, कारागिरी असून सुद्धा उपयोग होत नाही. शेवटी पैसा हा महत्त्वाची बाब आहे. अनेक गोष्टी त्यातमध्ये आहेत. तर हा पैसा मला केळकर साहेबांनी, गोडसे साहेबांनी स्वतः उपलब्ध करून दिला. फार मोठं सोसायटीचं 10-20 बंगल्याचं काम मला एका टायमाला दिलं आणि भांडवल सुद्धा दिलं. कोण असा विश्वासाने पैसे देईल, कामाला पैसे नाहीत तर मी त्या काळात 5,000 रुपये फक्त कसे तरी जमा केले आणि कामाला सुरुवात केली. त्या 5,000मध्ये आम्ही 7 जण गवंडी होतो. मी पण गवंडीच म्हणा, ठेकेदार होतो तरी मी गवंडीच. सगळ्यांचे आता हे होते, जे टिकाव होते, फावडी गमेली, आम्ही रात फिल्मचं भरून काढायचो. मी त्या माणसांना माझ्या त्या कारागिरांना सुद्धा, त्यांचं सुद्धा मला आज हे चिंतन करणं महत्त्वाचं आहे. असं करून आम्ही फाउंडेशनला काम आणले. फाउंडेशन आल्यानंतर पैसे संपले, करायचं का? एकामागे एक फाउंडेशन एका दिवसात मी चढवायचो. 7 गवंडी म्हणलं का एक काम काय करते आमच्यापुढे. परंतु आता नाही म्हणलं, ती लोक एक्साईज डिपार्टमेंटचे सगळे अधिकारी होते, पैशाला कमी नव्हतं. परंतु मी त्यावेळेला सायको देऊ, माझे कपड्याचा पेहरा साधा, आणि अशा ह्या माणसाला पैसे द्यायचे कसे. इंजिनियर लोकांनी सांगितलं त्या पैशाची जिम्मेदारी आमची आहे, आम्ही काम करून होतोय. तुम्ही हा पोरगा दिसत असेल, त्यावेळेला मी तरुणच होतो, असा दिसत असेल तरी तुम्हाला प्लेनपर्यंत कामं झालेली, त्याची क्वालिटी, त्याची कामाची शिस्त जी काय आहे त्याच्यावरून तुम्ही यांना पैसे द्या. जर पैसे पडले तर आम्ही भरू. त्या ह्याच्यावरून त्या सर्व लोकांनी भांडवल जमा केलं. 20 लोकांच्या सोसायटीने
पैसे जमा केले आणि त्याच वेळेला मला 22-23 हजार रुपये त्यावेळेचे बरं का म्हणजे 73-74चा काळ आहे तो, त्यावेळेला मला ते पैसे भांडवल मिळालं आणि त्या भांडवलातून मला सांगितलं चेक आले, तुम्ही तुमच्या खात्यावरती भरा. मी खातं उघडलंच होतं आधी, इन्कम टॅक्सचं 2 वर्ष आधी टॅक्स भरत होतो. केळकर साहेबांनी सांगितलं आपल्याला बँकेचं लोन काढू, परंतु महाराष्ट्र बँक बाकीच्या बँक म्हणजे सगळ्याला पैसे देता येतील, पण तुमच्या सेंट्रिंग मालाला पैसे देता येत. उठावा असा गेला, कुठं लाफा तुटला आणि हे द्यायचं कसं, तो माणूस बी कुठं गेला. म्हणजे बँकेने आम्हाला काही स्वीकारलं नाही. पण त्यावेळेला ज्या आमच्या इंजिनियर लोकांनी मला साथ दिली त्यांचं आज कौतुक करावं वाटतं. असे करून मला 22,000 रुपये त्यावेळेला जमले, ते मी खात्यावर भरले आणि चेक पुस्तक घेतला आणि केळकर साहेबांच्या हातात दिला. साहेब याचं वाटप तुम्ही करा, मी करणार नाही. कारण का की आपल्याला विश्वास असला पाहिजे ना, कमी पडले पैसे दिले गेले पाहिजेत ना, बरोबर आहे का नाही. कोण कोणाला फुकट पैसे देत नाही, आला गेला द्या असं काही कुठं होत नाही. मग मी ते चेक पुस्तक त्यांच्याकडे ठेवलं, सह्या करून ठेवलं, तुम्हाला लागेल त्याला द्यायचं. पण मला कामामध्ये सेंट्रिंग माल, सेंट्रिंग प्लेट आणि कामगाराला पगार देण्या इतकं एवढंच मला तुम्ही पैसे द्यायचे, बाकीचे पैसे सगळे तुम्ही व्यापाऱ्यांना द्यायचे. मग मी बाजारपेठेत गेलो तरी ट्रक उभा असला असा सेंट्रिंगचा. अहो काय बघता जगताप, रामभाऊ जगताप मला मी प्रख्यात आहे पुण्यामध्ये. रामभाऊ जगताप काय बघताय, बघतोय असे. अहो काय बघताय, द्या ना तुम्हाला आला तर. अहो पण पैसे नाही, तुम्हाला कोणी विचारलं पैसे नाही. असे ट्रक कामावरती उभे राहिले, फळ्या असतील आणि प्लेट असतील, नव्या प्लेट. मला 200 प्लेट सुरुवातीला नव्या प्लेट केळकर साहेबांनी चेक देऊन मला ॲडव्हान्स घेतले. बाकीचे पैसे मी टप्प्याने येतील त्या ह्याला सांगितलं, ते बी मिळले. पण आता माल जर आपल्या हातात आला तर आचार्याला स्वयंपाक करायला काय वेळ लागते तुम्ही मला सांगा. आचार्य जर त्यातला दर्दी असेल तर त्याला वेळ लागणार नाही. त्या पद्धतीने मी माझ्या कामगारांनी मी सगळ्यांनी ते काम केलं आणि पहिल्याच वर्षी सगळं जाऊन माझ्याकडं भांडवल जाऊन 35,000 रुपये शिल्लक राहिले. आणि त्या 35,000वरती आज एवढा मोठ्या पुण्यात म्हणजे अनेक कामं झाली माझी. पानशेतचं वरसगाव धरणाचे तिथं रेस्ट हाऊस असेल, बिगोनचं रेस्ट हाऊस असेल, अनेक पुण्यातून मी कामं केली. परंतु 4-4, 5-5 तास मोटरसायकल फिरवल्यानंतर पहिलं तर सायकलच होतो हे मीच बघले होईपर्यंत, पण नंतर घेतली मोटरसायकल. मग ती मोटरसायकल बी असायला इंजिनियरने मला हेरलं, पाहिलं आणि म्हणले तुम्हाला ही मोटरसायकल घेऊन पैसे म्हणले द्या कवा द्यायचं. त्यावेळेला काय ते 5-5 हजाराची ती दादा मोटरसायकल नवीच होती, ती त्यांनी मला देऊन टाकली. आणि मग कामाचा ओघ लागला. तर आत्ता त्याचा सर्व आता विचार मी काय सांगत नाही, सर्वांनी सांगितले माझे, तर ते आत्तापर्यंत झालं. यातून तुम्हाला घ्यायचं एकच आहे, सांगायचं तात्पर्य काय, समाजामध्ये अनेक कॉन्ट्रॅक्टर माझ्यापेक्षा मोठे आता आहेत आणि पुण्यामध्ये मी झाले. परंतु माझ्या हाताखालच्या टॅक्सीने असतील पुढं नाही तिथे फिरतात, पण मला बघितलं ना तरी गाडी थांबवतात, नमस्कार करतात. हेच मला मोठा आभारस्तव आहे. पब्लिक जमले सासवडमध्ये, वरची गॅलरी फुले, तिसरी फुले. मला नाही वाटत की बाबा आर्डीला फक्त नाव मोठं आहे, काही काय मला यातलं ओळखीत बी नसतील. मी ज्या वेळेला काकांचं काम करत होतो, आमदार साहेब तुम्ही तेव्हा लहान असता, काम चालू असताना मी जवळ उभा असणार. आमच्या गावातलीच लोक मला ओळखत नव्हती, ते विचारायचे आपल्या वाडीतलाच मुलगा आहे, वाडीत आम्ही तिथं उभा असतात. मी आपलं ऐकत मी काहीही बोलायचो नाही. तर सगळ्यांच्या या सहकार्यामुळे, या मोठ्यांच्यामुळे आणि घरच्यामुळे आज मी हे समाजाने जर दिसत असेल तर घरच्यांच्या मित्रमंडळीमुळे, मुलांच्यामुळे, सुनांच्यामुळे, नातवांच्यामुळे, पुतणे आहेत, भाव आहेत,
अजूनही आम्ही काय एका मिनिटला सोडलेलं नाही. आता आमच्या थोरल्या बहिणा आहेत, त्यांचं वय आता 91-92 आहे, बाबाचं वय 83 आहे, माझंही आता 75 पार झाले, 76 सुरू झाले. म्हणजे एवढं आयुष्य कुणाला मिळणार आहे. मग आम्ही आमचं भाग्य समजतो. आणि सर्वात म्हणजे एवढा समाज माझा आला, माझे मित्र मुळुककर साहेब असतील, अनेक मुळुककर मामा असतील, पवार साहेब असतील, अनेक झेंडे आहेत आमचे जुने मित्र, सगळेच आहेत. सगळ्यांचं काय मी आता नाव घेऊन हे करू शकत नाही. तर समाजामध्ये एवढं जरी समाजाने घेतलं माझ्या मागे पुढे आणि त्यांच्या मुलांनी घेतलं तरी मी माझं भाग्य समजतो. नाही तर काहींचे आई वडील हे आता पुढे अमेरिकेला गेले, कोण कुठे गेले, परंतु आज मी ह्या स्टेजला इथं आनंदी आहे. पैसा फार मोठा पाहिजे असं काही नाही. त्यांची मुलं पुढे काही आश्रमात आहेत, आपलं वडील आई आश्रमात आहेत आणि मुलं पुढे अमेरिकेत. पण माझं सगळं कुटुंब एकत्र एका जागा एका घरात आम्ही नांदतोय हे मला कौतुकास्पद आहे. आणि या सर्वांचं आपल्या इथं स्टेजवरती सर्वांचं आणि सर्व पब्लिकांचं मी आभार मानतो. अशीच आपण माझ्यावरती इच्छा राहू दे एवढं बोलून मी थांबतो.